चला खानपे टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. पहिल्यांदा खानपे टीम आपला 12वा प्रतिनिधी पाठवा. त्यानंतर तुमच्यासाठी प्लेयर लोक फिल्डिंग करताना एक रिव्ह्यू असेल आणि बॅटिंग करताना एक रिव्ह्यू असेल. हे दोन रिव्ह्यू फार महत्वाचे आहेत. यामध्ये तुम्ही जर एखादा रिव्ह्यू घेतला आणि तो जर अनसक्सेस झाला तर मात्र दुसरा रिव्ह्यू तुम्हाला घेता येणार नाही. पण जर ऑफिशियलला वाटलं, अंपायरला वाटलं की मला कुठेतरी निर्णयात थोडी तफावत वाटते, त्यावेळी अंपायर कोणत्याही क्षणी रिव्ह्यू घेऊ शकतात. आणि रिव्ह्यू कोणत्यासाठी ते पण सांगतो. तुम्ही रनआउट आणि नो बॉल साठी रिव्ह्यू घेऊ शकता. बाकी वाईडला वगैरे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. अंपायरला जर काही वाटलं मैदानात तरच अंपायर रिव्ह्यू घेतील. चला आपण मॅच कडे जाऊयात. सुरुवात चांगली होते अर्थातच. हॅलो हॅलो रूप तुझे वंदिन्या साज शब्दांचे सजले, मुखी तुझे नाम आले, हात चरणांशी झुलले, भक्ती तुझी करण्या देवा आज सर्वांग स्फुरले. श्री गणेशाच्या चरणी सर्वप्रथम नतमस्तक होतो. हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ, राजे शिवछत्रपती व राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची, मान्यवरांची, आयोजकांची, खेळाडूंची रजामंदी समजून आजच्या समालोचनाची सुरुवात करतोय. पहिला बॉल अटॅकिंग पॉवर आणि पहिल्याच बॉल मध्ये इथे तितकीच तगडी फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. सावध पावित्र्याने खेळ जरूर चालू केलाय, परंतु इथे स्पर्धेचं औचित्य फार वेगळं आहे. कारण मी मगाशीच म्हटलं स्पर्धा फार दिमागदार डौलाने उभी राहिली आहे आणि यासाठी फार मोठी मेहनत अजयजी दिघे यांची पाहायला मिळते. त्यांचे मित्र परिवार ज्यांनी मात्र एक सपोर्ट सिस्टीम या ठिकाणी पाहायला मिळते. अफलातून चांगला बॉल, प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. एक लाडीवली टीमचा विचार करायला गेलं तर आज श्री 11 लाडीवली टीम पाहायला मिळते आणि दुसरी ज्यांनी मात्र नरेंद्र कुमार यांनी पुरस्कृत केलेली टीम आणि एकीकडे आपण पाहतोय अर्थातच RV 11 खंडाई माता खांडपे टीम ज्यांनी रुपेश गारेंनी पुरस्कृत केलेली टीम आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच बाबू गारे पॅकरच्या दुनियेतली दोन फार मोठी नावं आहेत, नरेंद्र कुमार आणि बाबू गारे, आणि या दोनही पॅकरने हे स्पॉन्सर केलेल्या 1 गाव 11च्या लढतीमधली पहिली मॅच. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते. प्रथमेश अगदी वेगावरती स्वार आहेत, परंतु यावेळी विचार करायला गेलं त्याला सुद्धा माहिती की पहिली मॅच आहे, पहिली ओव्हर त्याच्या हातात आहे. म्हणजे इथे खंडाई माता कांडपे टीमला कुठेतरी बॅकफुटवरती ठेवण्याचा प्रयत्न जरूर असेल. कारण एक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं जे षटक आहे या षटकात 38 सर्कल भेदायचं आहे आणि ही सलामीची जोडी सध्या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे दिनेश आणि दुसरीकडे अनुज पाटील. नेक्स्ट बॉल, चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. सध्या बॅटिंग लाईन वरती अनुज आहे. अनुज सध्या उभरत्या सिताऱ्याचं कार्य करायचं आहे RV 11 खंडाई माता खांडपेसाठी. कारण पहिलं जरी चित्र स्पष्ट झालं नसलं तरी मात्र सुरुवात इतकी दिमागदार व्हायला पाहिजे की बॅट मधून मोठे फटके येणं अपेक्षित आहेत. राईट आर्म राऊंड विकेट, अगदी चांगला मारा पाहायला मिळतोय. यावेळी एक सिंगल रोटेट जरूर केल्या. वेट अँड वॉच क्रिकेटमध्ये तुम्हाला की तंत्र फार जपावं लागतं. कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला ना संयमी रीतीचा खेळ तुमच्या मैदानात आणणं अपेक्षित आहे आणि तितकीच शांतता सध्या मैदानात पाहायला मिळतीये. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेत. सर्वांचे मनपूर्वक स्वागत करूया आपण. या इनिंग नंतर या मान्यवरांकडे जरूर वळूयात कारण पहिली मॅच आहे. एक दिमागदार पद्धतीने हा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एकीकडे गतवर्षी मी म्हटलं होतं की डेच्या स्वरूपात ही स्पर्धा अवलंबली, परंतु आता डे नाईटच्या स्वरूपात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 चांगला फटका. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण, उशीर केला, फेकी कलेक्ट करण्यात चुकी झाली ती मात्र प्रथमेशची. जर बॉल कॅरी केला असता प्रथमेशने तर मला वाटतंय दिनेश या फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागला असता आणि इथे पहिल्या विकेटचं पतन होता होता राहिला. एक झटका देत होता प्रथमेश शेवटच्या बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीपथावरती आलाय आणि धावसंख्या आपण अनुभवतोय जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत अवघ्या 3 आकड्यावरती. बॉलचा थरार पहा काय, अगदी 6 बॉल फेकली. गोलंदाजीतली एक कस मैदानावरती जरूर पाहायला मिळाली. अनुभवाची शिदोरी प्रथमेशकडे आली, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतोय सांघिक कोड्यातलं दुसरं षटक.
3 धावा धावफलकावरती आहेत. संदेश न्यू बॉलर सध्या मैदानात अवलंबले गेलेत, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेलेत तर अनेक स्पर्धा आपण पाहिलेल्या आहेत आजही. खरं आहे, कारण मंचावरती राजेशदादा लाड उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा माहिती आहे की एक काल 8 ते 9 वर्षापूर्वींचा प्रवास होता क्रिकेटचा. दरम्यान आपण पाहतोय दी लेजेंड क्रिकेटर बाळादादा दनवे यांचं या ठिकाणी आगमन होतं. मी विनंती करेल बाळादादा दनवे यांना की या आपण मंचावरती. खरं म्हणायला गेलं तर अजयजी दिघे यांनी फार एक सुप्त संकल्पना मैदानावरती राबवली. मित्र परिवार का आहे ते मात्र आज त्यांनी मंचाच्या आणि या मैदानाच्या आजूबाजूने दाखवून दिलाय. कारण मैदानाच्या आजूबाजूला जर तुम्ही बॅनर पाहायला गेले ना तर प्रत्येक बॅनरवरती मित्र परिवाराचा फोटो आहे. मग त्याच्यात मग राकेश दलवे असतील, प्रफुल्ल भोईर असतील, मग केतन बाबणे आहेत, नंतर आपण पाहायला गेलं तर आमचे सूर्यराव आहेत, बाळादादा दनवी आहेत, बरेचसे म्हणजे ज्यांचे त्यांचे फोटो मैदानावरती त्यांनी कटआउटच्या स्वरूपात लावलेत. आणि हीच खरी मैत्रीची दाद आहे. आणि प्रत्येक जण पहा तर मैत्री खातीर आज मंचावरती दाखल झाल्यात. कोणताही मान अपमान नाही, परंतु एक सुसज्ज असं आयोजन, नीटनेटकी साथ पाहायला मिळते ते अजयजी दिघे यांना. जाऊया मॅचकडे. अर्थातच पहिला षटक संपलाय. 3 धावा धावफलकावरती गोलंदाजी मार्कवरती संदेश आपण पाहतोय गोलंदाजीला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल यावेळी संदेशचा आलाय. अगदी आपण पाहतोय ना दिनेश, तुमच्याकडे तितका मोठा अनुभव आहे, परंतु तो अनुभव आज तुम्हाला कामी आणणं फार गरजेचं आहे. कारण इथे RV11 कंडाई माता खांडपेठ टीमच्या धावसंख्येची अवस्था बिकट आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक जर निराशा पदरी आली तर धावा फार कमतरतेत येतील, परंतु इथे सुद्धा चुकी होत होती. ही बॉल मात्र डॉट पाहायला मिळतोय. नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज हवेचा वेग मात्र जोरात आहे, त्यामुळे आजची रात्र थंडीने कुडकुडानं लागणार यात कोणती शंका नाही आहे, कारण इतकी हवा जोराने वाहायला सुरुवात झाली आहे. पहिले दोन्ही बॉल डॉट. चांगला बॉल, सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी आहे. मी म्हटलं ना की एकीकडे आपण पाहतोय RV11 कंडाई माता खांडपेठ टीम रुपेश गारे यांनी पुरस्कृत केलेली टीम, तर दुसरीकडे आपण अनुभवतोय श्री 11 लाडिवली टीम नरेंद्र गुमारे यांनीच पुरस्कृत केलेली टीम आपण पाहतोय. पुढच्या वर्षी या स्पर्धेसाठी वेगवेगळे लॉट्स तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. आणखी दिमागदार सोहळ्यात ही स्पर्धा तुमच्या भेटीला जरूर येईल, कारण इथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 4 आकड्यावरती. कैलासवासी किसन रवींद्र दिघे स्मृती चषक 2025. रवींद्र किसन ना व्यासपीठावर दाखल होतील या 4 रजनीमध्ये. षटकार जरूर आलाय, स्पर्धेतला पहिला षटकार. चांगला बॉल यावेळी आपण अनुभवतोय. पंचांकडे अपील केलंय, कारण इतकी सुरुवात तेज गतीने होती की फलंदाजाला परतावा लागेल. इट का जवाब पत्तर, टी फॉर टॅट, आणि जशाच तसं दिलं गेलेलं उत्तर या ठिकाणी पाहतोय. ज्याच्या माठमधून कणकणीत षटकार आपण अनुभवला आणि तदनंतर आपण पाहतोय या फलंदाजाला परतीचा प्रवास करायला लागलाय. पहिल्या विकेटचं पतन RV11 कंडाई माता खांडपेठ टीमचं डीजे. हा, थँक्यू डीजे. अगदी दहिवली गावाचा एक्का, मी तर म्हणेल नुसता एक्का नाहीये, हुकमाचा एक्का आहे. कधीही वापरून पहा, अगदी हुकमीच भाषा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. परंतु यावेळी जर विचार करायला गेलं तर पहिल्या विकेटचं पतन झालंय RV11 कंडाई माता खांडपेठ टीमचं. अगदी तलाश होती त्या विकेटसाठी, परंतु यावेळी मी म्हणेल 2 षटकांमध्ये कमतरतेतल्या धावा या ठिकाणी आपण अनुभवतोय.
कारण एकीकडे पाहायला गेलं तर संदेशने सुद्धा धावा कमतरते तिला षटकार जरूर आला, परंतु शेवटच्या क्षणी फलंदाजाला त्याने परतीचा प्रवास करायला भाग पाडलाय. स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय साहिल जाधव, अगदी उभारता सितारा दैवळी गावचा क्रिकेटच्या जगतातलं एक फार मोठं नाव आता आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता स्कोरर चांगला फटका स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, अगदी स्क्रीनच्या वरून बॉलला धाडलाय, सीमारेखा पार, येतोय खणखणीत षटकार, ठोक डीज आहे. थँक्यू. सत्कार आलाय दिनेश पाटीलच्या बाट मधून आपण पाहताय. पुन्हा एकदा फटका चांगला लॉप केलाय, गॅप मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे, झेल ड्रॉप. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट झाली आहे. सर एक खऱ्या अर्थानं आपण गोष्टीकडे लक्ष जर दिलं ना आणि या ठिकाणी चेक केलं जात आहे, ऑफिशियलचा डिसिजन आलाय, आपण या ठिकाणी चेक करूया. या ठिकाणी ज्यावेळी क्षेत्ररक्षकानं हा बॉल त्या ठिकाणी कॅरी केलाय त्यावेळी त्याचा पाय बाउंड्री लाईनला स्पर्श झालाय की नाही हे या ठिकाणी चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आता हा डिसिजन या ठिकाणी चेक केलं जाईल. परंतु सर एक गोष्टीकडे तुमचं लक्ष घेऊन नक्कीच जाईल, दिनेश पाटील स्वतःहून विकेट सोडत होता आणि त्यावेळी एसटी रक्षकानं त्याला बाद केलं नव्हतं आणि त्याच नंतर दिनेश पाटीलच्या बाट मधून या धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. योगेश एक फार चांगला विषय छेडला तुम्ही. खरं म्हणायला गेलं ना क्रिकेटमध्ये अशा गोष्टी घडत असतात. कधी कधी ज्यावेळी डॉट बॉल येतात ना, एखादा प्लेअर बॅट्समन असतो डॉट बॉल खेळत असतो ना, त्यावेळी असं कधी बाकीच्यांना वाटतं की कधी हा आउट होतोय ना बाहेर येतोय, हे क्रिकेटचं तंत्र आहे. परंतु अशा वेळी मैदानात फिल्डिंग करणारी जी टीम असते ना ती विचार करत असते की जर डॉट खातोय तर मग अशा परिस्थितीत त्याच प्लेअरला मैदानावरती खेळणं फार गरजेचं आहे. सेफ आहे, फिल्डर सेफ आहे. इथे मात्र फक्त धावून आलेला धावा येतील, दोन धावा येतील. फार चांगलं चर्चासत्र रंगवलं. अगदी मी तर म्हणेल त्या चर्चासत्राची गरज आहे आणि चारही दिवस तुम्हाला तितकीच कॉम्बिनेशन कॉमेंट्री जरूर पाहायला मिळेल. प्रथमेश पुन्हा एकदा अटॅक करतोय, परंतु इथे मात्र फाईट जोरदार आहे. इथे चुकी केली आहे परंतु बॅकअप फार चांगला आलाय. दुसरी धाव कंप्लीट होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले, जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत एका विकेटच्या नुकसानीनंतर 20 या आकड्यावरती. वन डाऊनच्या विकेटवरती बॅटर जरूर आपण पाहतोय अनिकेत पाटील. याही बॅटरचा विचार करायला गेला तर अगदी काही दिवसांवरती येऊन टिपलेली त्यांची सुद्धा स्पर्धा पाहायला मिळणार आहे आपल्याला. सिंगल रोटेट जरूर झाली आहे. तिसरं षटक आहे, कारण वैयक्तिक दुसरं स्पेल हाताळण्यासाठी सज्ज झालेला प्रथमेश आपण पाहतोय, ज्याच्यावरती श्रीलेवन लाडिवली टीमची मदार आहे. आणि एकीकडे जर तुम्ही पाहायला गेला की दिनेशच्या बॅटमधून मोठे फटके जरूर आपण अनुभवले. एक आला होता तो मात्र अनुजच्या बॅटमधून, पण त्याच्यानंतर दिनेशने एक सूर गवसलाय. आता धावसंख्येला एक वेगळं वळण. उचलण्याचा प्रयत्न, अगदी बॅट हवेत, मारा चुकलाय मी तर म्हणेल, वार हवेतला होता. इथे मात्र बॉल सरळरित्या किपरच्या हातात. मी नमूद केलेला आहे दिनेश वाईट साठी कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. अंपायरला जर वाटलंच तरच अंपायर तो रिव्ह्यू घेऊ शकतात, परंतु इथे प्लेयरसाठी वाईटला रिव्ह्यू नाहीये. प्लेयरसाठी रनआउट आणि नो बॉल यांच्यासाठी रिव्ह्यू घेण्यात येईल. तो पण सक्सेस झाला तर पुढचा रिव्ह्यू तुम्हाला कंटिन्यू राहील, अन्यथा तो फेल ठरेल. चांगला बॉल. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम आपण रेडी राहायचं. इनिंग ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. भास्कर 11 अंजप आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल राणा प्रताप बेनगाव, दोन्ही टीमचे कर्णधार. आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत, त्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये लगेच यायचं. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्याच्या विरोधात राणा प्रताप बेनगाव या दोनही टीमचा कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित मध्यंतराला आपला टॉस केला जाईल. आता मात्र कोणत्याही प्रकारचा विलंब या ठिकाणी घेतला जाणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. दरम्यान मात्र इथे तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्ती पथावरती आलाय आणि धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोहोचलेली आहे 21 या आकड्यावरती. 7च्या सरासरीने अद्यापपर्यंत या ठिकाणी धावा कुठल्या गेल्यात. देर आहे दुरुस्त, परंतु पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर अवघ्या 3 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर आपण पाहिलं की संदेशच्या गोलंदाजीवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत 7 धावा त्याने खर्च केल्या. एक दोन्ही स्पेलचा विचार करायला गेला तर इकॉनॉमिकल स्पेल मैदानात पाहायला मिळाले, परंतु तदनंतर आपण पाहतोय प्रथमेशाला ज्याने
या 3 षटकांपैकी 2 षटके मात्र फेकली, परंतु आता इथे प्रथमेशला सूर गवसला नाहीये, परंतु तो सूर गवसला दिनेशच्या बॅटरला आणि त्याच्या बॅटमधून मोठे फटके यावेळी जरूर पाहायला मिळालेत. आता 4थं षटक प्रगती पथावरती येत आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पवन. आपण म्हणतो ना नावात वेग आहे, परंतु जसं मी म्हटलं की आज वाऱ्याचा वेग वाढलाय, म्हणजे पवनला आपला वेग मैदानावरती ठेवावा लागेल आणि इथे परतावा लागेल ते मला वाटतंय दिनेशच्या बॅटरला, कारण अगोदरच क्रीज सोडली, तिथे पंचांनी जज केलं आणि दिनेश मात्र परतीच्या प्रवासाला. अतिघाई संकटाचा असा प्रकार आपण अनुभवतोय, कारण एकीकडे तुम्ही पाहायला गेला तर धोका मात्र पत्करला दिनेशने आणि या धोक्यामध्ये रनआउटच्या स्वरूपात त्याला परतावं लागते. विकेट नंबर 2 बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. स्वागत करूया. खानपे टीम आपण डगआउट मध्ये बसून घ्या आणि तिथे फक्त 90 प्लेयर असतील याची देखील दक्षता घ्या. टीमचे कॅप्टन सो प्लीज कानपे टीम आपल्यास विराजमान होण्याची व्यवस्था केलेली आहे. आपण चेअरवरती स्थानापन्न व्हा. जेव्हा मॅचकडे अर्थातच अगदी या षटकानंतर एक खुशखबर जरूर देऊयात. बराचसा हंगाम क्रिकेटचा आपण पाहतोय. बरेच जण म्हणतात की शर्यतींचा माहोल वाढला, बैलगाडा शर्यत, आणि क्रिकेटचा माहोल कमी झाला, परंतु मी तर म्हणेल तितक्याच दिमागदार पद्धतीने हा माहोल वाढलाय आणि त्याची एक जजमेंट केली सध्या मैदानात सिद्ध करतोय तो मात्र फलंदाज आदेश. अगदी आदेश दिला आणि बॉलरला मात्र आदेश देत पाठवला षटकाराच्या रूपात. इथे मोठा फटका आदेशच्या बॅट मधून. अगदी थोडी चर्चा जरूर रंगली होती. आमचे मित्र प्रफुल्लजी भोईर आम्हाला सांगत होते की आदेश ह्या RV11 खंडाई माता खांडबे टीमकडून ओपनिंगला यायचे, परंतु अगदी 2 डाऊनच्या विकेट नंतर ते मैदानात दाखल झाले. काहीसं तंत्र सुद्धा अवलंबला, परंतु चर्चा सुद्धा बॅक साईडला रंगली होती. सध्या प्रॅक्टिसमध्ये नसतील किंवा प्रॅक्टिसमध्ये असलेली चर्चा होती, परंतु इथे पहिल्याच बॉलवरती इतका तडाकेबाज फटका आदित्यच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग. आणखी एक स्ट्रोक पाहायला मिळतो अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि यावेळी मात्र एक धाव या ठिकाणी कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली जाऊन पोहोचली ती 28 आकड्यावरती. 28 रन्स ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आपल्याच फॉलोथ रूम मध्ये आहे. यावेळी परतावा लागतंय तर बॅटर नंबर 3 ला अनिकेतच्या पारीचा या ठिकाणी अंत झालाय. याच अनिकेतला मी पाहिलं होतं. अगदी चला ती खुशखबर सुद्धा देऊन टाकूया. ठिकाणी स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्याच्या विरोधात राणा प्रताप एनगाव. तमाम क्रीडा रसिकांसाठी खुशखबर येते. येणाऱ्या 26, 27, 28, 29 मार्च रोजी माननीय श्री सुधाकर भाऊ गारे आणि माननीय श्री जगदीश शेठ देशमुख A1 जोडी चषक 2025 आपण अनुभवणार आहोत. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय 50, तृतीय 25, चतुर्थ 25 आणि पाचवे सुद्धा 25. अगदी दोस्ती ग्रुप आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि या स्पर्धेचं मैदान असेल खंडाई माता क्रीडांगण खांडपे. या ठिकाणी संपर्क साधायचा आदेश मसे, अक्षय भोईर, मयूर रोकडे आणि ज्ञानेश्वर कदम यांच्यासाठी. आणि मॅन ऑफ द सिरीज साठी जर पाहायला गेलं तर बाईक तुम्हाला जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. संपर्क साधायचा आहे तो मात्र आदेश मसे, अक्षय भोईर, मयूर रोकडे आणि ज्ञानेश्वर कदम. मॅच कडे जरूर जाऊयात, कारण इथे मात्र एक संयमी रीतीचा खेळ दोन्ही टीमच्या बाबतीत पाहायला मिळतोय. म्हणजे एकीकडे कधी पारडं जड होत आहे श्री 11 लाडिवली टीमचं, तर कधी धावसंख्येच्या बाबतीत पारडं जड होत आहे RV11 खंडाई माता खांडपे टीमचं. टोटल पुढे सरकते जाऊन पोहोचले ते अद्याप पर्यंत
28. फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक तैनात होईपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने 4 षटकांचा खेळ समाप्ती पथावरती येतोय आणि इथे मात्र 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सातत्यपूर्ण तुमच्यासाठी कॉल असेल. स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्याच्या विरोधात राणा प्रताप वेणगाव आयोजकांशी त्वरित आपण संपर्क साधायचा आहे, कारण अगदी स्पर्धा विलंबाने सुरुवात झाली आहे आणि विनंती असेल आपणासाठी की आपण जितका विलंब कराल तितका त्रास आपल्याला षटकांगणित मोजावा लागेल, याची आपण नोंद घ्या. कारण मी तर सातत्यपूर्ण सांगतो, गतवर्षी मला माहिती आहे, मला या स्पर्धांचा अनुभव आहे म्हणून सांगतो, आयोजक आहेत कडक, कार्यवाही होईल बेधडक. आणि काय चर्चा तर टेन्शन घेऊ नका, सगळ्यात मायक्रोफोनवरती व्यक्तिमत्व हजर होईल, ते म्हणजे आमचे साथी समालोचक समीर दाभणे. येणार त्यांना फक्त आम्ही मध्यरात्री नंतरच आणतो, जे आहे ते सांगतोय, कारण आम्ही सुद्धा सांगतो, स्पष्ट बोलायला हरकत नाहीये, जे बोलतो ते चांगलंच सांगतोय, कारण पहाटेला आमचेही शब्द फिरतात, त्याच्यानंतर ते जागृत असतात. चला, राणा प्रताप वेणगाव आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप उपस्थित झालेत, दोघांचेही गोड गोड कौतुक. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण भेटा. इथे मात्र विकेटला परतावा लागेल, झटका फार मोठा आहे. यावेळी आदेशच्या पारीचा अंत झालाय. आदेशने आल्या आल्या खणखणीत षटकार लगावून असं वाटलं होतं की आरवी 11 कंडाई माता खानपेठ टीमला मोठ्या धावा संख्येवरती तो उभारी देईल, परंतु इथे फार मोठी चुकी झाली आहे. फटका फसला आदेशचा आणि परतावा लागेल आदेशला मैदानातून डगआउट मध्ये. यावेळी आपण पाहतोय विकेट नंबर 4 मात्र परतीचा प्रवास करताना दिसून येते. टोटल मात्र तिथेच थांबली आहे, ती मात्र 30 या आकड्यावरती. आता मात्र फलंदाज गणेश आपल्याला पाहायला मिळतोय, गणेश कुंभार. आजही पाहायला गेलं तर जुन्या लोकांचा खेळ मैदानावरती टिकून आहे. मी चर्चा तीच करत होतो मगाशी राजेश दादा, आपण पाहिलं की गेली 7-8 वर्षापूर्वी आपण नाईटच्या स्पर्धा ज्यावेळी आयोजन केलं होतं त्यावेळी फार मोठं जिकरीचं काम होतं आणि नाईटची स्पर्धा आयोजन करणं तितकं सोपं नसतं, परंतु अजय दिघेंनी ही कला मात्र यावेळी दाखवून दिली आहे. पंचांचा नोबॉलचा इशारा, अगदी पंचांनी जाणलं की फुटवर्क मात्र या ठिकाणी गोलंदाजाचं चुकीचं आहे आणि गोलंदाजाला मात्र या ठिकाणी दंडित केलं जाईल. नियमानुसार आपण पाहतोय एबीबी माझाची टॅगलाईन आपल्या समोर जरूर येईल, उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिट, बॅट्समन साठी डबल सीट. बघूया डबल सीट होतंय की नाही, कारण इथे संधी. चांगला फटका, पुन्हा एकदा हवाई हल्ला, परंतु इथे मात्र फ्री हिटचा बॉल हे जाणलं प्रथमेशने आणि एक धाव मात्र या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. झेल टिपला जहूर, परंतु अगोदरची गोलंदाजाची चुकी. गोलंदाज आपण पाहतोय लवेश, छोटा पाकेटे, धमाका बडा करण्याची तयारी त्याने पहिल्याच बॉलवरती दाखवून दिली होती, परंतु तदनंतर आपण पाहतोय एक चुकीचं फुटवर्क आणि तदनंतर आलेला नो बॉल आणि आता टोटल मात्र पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 32 या आकड्यावरती. सुनीलजी रताते सुद्धा उपस्थित झालेत, या आपण सुद्धा मंचावरती आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. पंचांचा पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा, नो बॉल आणि इथे मात्र काय घडलंय पाहूयात. सर रनआउट साठी रिव्ह्यू ना, ओके. चला आपण जाऊयात आमच्या टेक्निकल टीम कडे. 12th मॅन दोन्ही इकडे या. चला आमची टेक्निकल टीम आणि आमचे तिसरे अंपायर अगदी आपण पाहतोय या ठिकाणी अमितजी डांगरे सर बदलापूर वरून पाहायला मिळत आहेत. त्यानंतर जगदीशजी धुतरकर वसार वरून आपण पाहतोय, ज्ञानेश्वर कडाव हे बदलापूरवरून आपल्याला पाहायला मिळतात, अर्थात DK सर. त्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय
त्यानंतर लाईव्हची संपूर्ण टीम अर्थातच tenniscricket.in ची टीम प्रशांतजी पवार, जय बालचंद्रकर, आदित्य कडाव आणि दीप खडे. त्यानंतर स्कोररच्या भूमिकेत आपण पाहतोय आमचे क्रिकेटच्या जगतातलं इथे बॅटर बाद होईल, रनआउटच्या स्वरूपात बॅटरला परतावं लागेल. विकेट आपण पाहतोय स्कोररच्या भूमिकेत साहिल जाधव. त्यानंतर आमचा कॉमेंट्री बॉक्स अर्थातच संदीपजी गायकवाड, योगेश ढोळे आमच्या या स्क्वॉड मध्ये जोडले गेले. नेक्स्ट बॉल अर्थातच या ठिकाणी फ्री हिटचा बॉल असेल, यात कोणती शंका नाही आहे, कारण नो बॉल आला. तदनंतर मात्र आतिघाई करण्याचा प्रयत्न बॅट हवेत पाहायला मिळाली आणि इथे बॅटरला परतावा लागलाय. वेळेवरती जरूर पोचले होते, परंतु बॅट अगदी लाईन टच करायची होती, ती करता आली नाहीये. आणि यावेळी तुम्ही विचार करायला गेलं तर आता थोडा RV11 कंडाई माता कांडपे टीम धावसंख्येच्या फार मोठ्या संकटात सापडले. ज्या धावा पटलावरती पाहिजे होत्या त्या आल्या नाहीयेत. आता जर हा आखाडा रंगवायचा असेल क्रिकेटचा तर मात्र तुम्हाला येणाऱ्या काही बॉलमध्ये मोठे स्ट्रोक आणावे लागतील. पुन्हा फटका उचलण्याचा प्रयत्न, पॉइंटचा खेळाडू चेंडूखाली येईल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट होईल. दुसरीसाठी प्रयत्न होत आहे आणि इथे फलंदाज होईल बाद. फलंदाज बाद. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकले आहे. साहिल आमचे स्कोरर आमच्यापर्यंत माहिती जरूर पोहोचवतील. 35 धावा धावफलकावरती अद्यापपर्यंत लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आहे स्लॉग वार. तदनंतर आपण पाहुण्यांच्या स्वागत सोहळ्याकडे जाऊ, जिथे मात्र टॉस सुद्धा केला जाईल. इनिंग ब्रेक साठी आपण पाहणार आहोत. किरण पाटील यांचा परतीचा प्रवास आपण अनुभवलाय. आता न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. स्वप्नील लवेश. नेक्स्ट बॉल. एक चांगलं स्पेल मी तर म्हणेल लवेशच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. खरं म्हणायला गेलं तर आज श्री11 लाडवली टीमने एक नवख्या गोलंदाजावरती जी बोली लावली खरं म्हणायला गेलं तर आज लाजवाब कामगिरी आहे. कारण पहिल्या 4 गोलंदाजांचं पहिले 3 जे गोलंदाज होते त्यांनी एक चांगली कामगिरी केली. थोडंसं प्रथमेशचं तिसरं षटक जे महागडं ठरलं, परंतु पहिलं स्पेल प्रथमेशचं अवघ्या 3 धावांचं होतं. त्यामुळे नक्कीच्या 12 बॉलमध्ये त्याची एक इकॉनॉमिकल गोलंदाजी जरूर पाहायला मिळाली. परंतु त्याच्यानंतर जी गोलंदाजी केली होती गोलंदाज संदेशनी, त्याने सुद्धा अवघ्या 7 धावा खर्च केल्या होत्या. चांगला फटका दे रहा है दुरुस्त, परंतु आशिषची पल्लवी जागृत करणारा हा षटकार आणि इथे पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा. लवेश अगदी चुका होत आहेत. डीजे थोडं थांबवेल तुम्हाला. क्रिकेटमध्ये या चुका होत असतात आणि सातत्यपूर्ण. मी तर तुम्हाला एक सांगून देईल की तुम्ही क्रिकेट खेळताय, आम्ही कॉमेंट्री करतोय, परंतु माणसाकडूनच चुका होतात, परंतु त्याच्यात सुधारणा होणं हे अपेक्षित आहे. कारण सातत्यपूर्ण मी म्हटलं होतं छोटा पाकेट धमाका बडा करेल का, परंतु इथे धमाका नाहीये, थोडीफार चुकी आहे. अद्यापर्यंत अधिकृत 4 बॉलची फेकी केली आहे. 3 नो बॉल फेकले ते मात्र आतापर्यंत लवेशने. फ्री हिट नक्की असेल यात शंका नाही, परंतु इथे मात्र प्रत्येक बॉल वरती तुम्हाला कडवे प्रहार करायचे. आता कुठेतरी असं वाटतंय की या धावसंख्येचा एक वेगळा आयाम मैदानात पाहायला मिळतोय. टोटल पोहोचले आहे ते आतापर्यंत या ठिकाणी 42 या आकड्यावरती. आणखी 2 बॉल शिल्लक आहेत. माफी असावी थोडी. षटकार आलाय. यस, चला तिसरे अंपायर. बॉल कनेक्शन आणि खरं म्हणायला गेलं तर मला वाटतं आतापर्यंत टोटल पोहोचले या रन सोडून 42 धावा होत्या. आणि आता मात्र काय घडते ते पाहूयात, कारण या बॉल वरती फार मोठे निर्णय आहेत. आणि इथे हा एक बॉल बरंच काही सांगून जाईल. चला बॅटर बाद होतील. इथे न्यू बॅटर मैदानात रवाना व्हायचे. लास्ट बॉल आहे आणि या लास्ट बॉल वरती आता मात्र आक्रमकता आली.
तर काहीतरी फायटिंग स्कोर मी म्हणेल यावेळी जरूर पाहायला मिळेल. अगदी अगदी जसं डीके सर तुमची माहिती आमच्यापर्यंत जरूर सांगताय. मगाचा नो बॉल जो होता तो रिटर्न क्रीजचा होता, परंतु जसं आम्ही म्हणतो ना की त्याच्यासाठी आम्ही सिंपल शब्द समालोचनात वापरून टाकतो की फुटवर्क चुकलं. इथे समजून घेण्यासारखी फार मोठी भाषा आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अभ्यास करावा लागतो क्रिकेटमध्ये. इथे मात्र लवेचा लास्ट बॉल इनिंग ब्रेक पाहायला मिळतोय, परंतु इथे इनिंग ब्रेक मध्ये काय घडतंय ते पाहूयात. बॅट भिरकवली जरूर, परंतु या बॅट वरती फिल्डरला इंजर्ड करण्याची तयारी होती. परंतु पाहूया इथे पंचांनी यस या धावा किती येतील ते पाहूयात. परंतु पहिल्याच धावेचा निर्णय आपल्यापर्यंत आला तर मात्र बरंच काही सांगता येईल. टेक्निकल टीम मात्र जॉईन होईल, अर्थातच tenniscricket.in ची टीम आणि त्याच समवेत आमचे तिसरे अंपायर डीके कडव या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. टोटल मात्र या बॉलच्या अगोदर पोहोचली होती ती मात्र 43 या आकड्यावरती. इथे मात्र धावा किती आहेत त्या गणल्या जातील. यस आणि धावा आपल्यापर्यंत जरूर पोहोचल्या जातील, परंतु जाऊया आपण टॉस कडे. मी या ठिकाणी विनंती करेल कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेशदा लाड यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि स्वर्गीय भास्कर 11 अंजप आणि त्याच्या विरोधात राणा प्रताप वेणगाव टीम दोन्ही टीमचे कॅप्टन चला घ्या. टॉस केला जाईल. या ठिकाणी एकीकडे आपण पाहतोय राणा प्रताप वेणगाव विनय कोतेकर, तर दुसरीकडे आपण पाहतोय आमचे मारुती. कॉल आहे हेड आणि आलाय टॉस जिंकलाय. टॉस जिंकलाय मारुती. निर्णय सांगा. फिल्डिंग. मारुती काय सांगाल. एकीकडे आपण पाहतोय काही गतवर्षी ही स्पर्धा डेच्या स्वरूपात होती, यावेळी डे नाईट स्वरूपात आली आहे. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक. चला आपण विनायक कडे जाऊयात. विनायक टॉस गमावलाय, जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता. नक्कीच बॅटिंग करायचा निर्णय होता आमचा आणि ते आम्हाला गोलंदाज भेटलं. सेफ आहे आणि 2 धावा असतील. या 2 धावा आहेत म्हणजे टोटल पोहोचले 45 या आकड्यावरती. विजयासाठी 46 धावा संख्येची गरज आहे. परंतु विनायक अगदी जवळच्या हाकेच्या अंतरावरती आहात या स्पर्धेपासून. एकंदरीत स्पर्धेबद्दल काय म्हणाल. अजय दिघेंबद्दल काय सांगाल. स्पर्धा तर खूप छान आहे आणि आयोजन खूप सुंदर बनवलंय आणि अजय दादा दिघेंनी आम्हाला चान्स दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. यस चला तुम्हालाही शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. अगदी दादांना विनंती करेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हा, कारण सत्कार सोहळ्याकडे आपण जाणारच आहोत. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 48 धाव संख्येची गरज आहे आणि आपण सत्काराकडे वळूयात. परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील पुन्हा एकदा संदीपजी गायकवाड आणि योगेशजी ढोले. हॅलो चेक. हॅलो हॅलो आणि मी विनंती करेल या ठिकाणी आमच्या मित्रपरिवार तर उपस्थित आहेत, परंतु ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी साकारली गेली त्यांचे आदरणीय अजयजी दिघे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण राजेशदा लाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेशदा लाड यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय मायेची उबदार शाल आणि शुभेच्छांचा पुष्पगुच्छ या ठिकाणी दिला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हॅलो चेक. कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजेशदा लाड यांचा सन्मान सोहळा
या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय या स्पर्धेचे उद्घाटन मूर्ती. बरीचशी चर्चा त्यांनी आमच्या समवेत मैदानात रंगवली. खरं म्हणायला गेलं तर आज या ठिकाणी अजय दिघे फार चांगलं कार्य करताना दिसून येत आहेत. कारण तर ह्या संकल्पना राबवणं, तदनंतर आपण पाहतोय ज्यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठाच्या पूजनाची सुरुवात झाली ते आदरणीय शिरीषदादा दिघे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान करतील अजयजी दिघे. फार सुंदर फ्रंट लाईट आहेत. खरं म्हणायला गेलं ना, कालच ज्या स्पर्धेला आम्ही सदिच्छा भेट दिली होती, अगदी संजय नगर नाईटची स्पर्धा, आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 10 टॉवर पाहायला मिळाले. ती संकल्पना अजयने या ठिकाणी रागवलीत. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय विशालजी दिघे सर उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. मायाची उबदार शाल, शुभेच्छांचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जाते, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. विशालजी दिघे सर आपण पाहतोय. तदनंतर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे आदरणीय पाहुणे जीवनदादा डाकोल उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. जीवनदादा डाकवाल, खरं म्हणायला गेलं ना, अजय दिघे यांच्या पार्टीची मॅन पॉवर आहे, जो मित्र परिवार आहे. मग केतन बामणे असतील, मग राकेश दलवे असतील, प्रफुल्ल भोईर असतील, कुंदन भोईर, राकेश दामनसे, मंगेश दामनसे, ज्यांची नावं घ्यावी ती कमीच आहेत. त्याच समेत त्या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय मंगेशदा दामनसे उपस्थित आहेत. यांचा सुद्धा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. या दादा मंगेशदा या. आपण अगदी कबड्डी मधलं हे फार मोठं नाव आहे. जाऊया मॅच कडे, जिथे मात्र मॅचला होईल सुरुवात, आणि ऐकूयात आवाज. पहिल्या विकेटचं पतन या ठिकाणी घडला गेलाय. अर्थातच आवाज ऐकायला योगीजी डोले आणि त्याच समेत संदीपजी गायकवाड सर. थँक्यू संदीप सर. या ठिकाणी आपण पाहताय दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. 48चा पाठलाग करायचा होता. पहिला सलामीचा फलंदाज आपण पाहताय अमित तुपे. अकाउंट देखील ओपन झालं नाही. पहिल्याच बॉलवरती लेग बिफोरच्या साह्याने इथून अगदी परतताना आपल्याला पाहायला मिळतं. LBW फलंदाज इथून अगदी आउट होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी अमित तुपे 0 या धावसंख्येवरती. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या सत्रामध्ये जाबली RB11 खानपे टीम बॅटिंग करत होती. धाबा येत नव्हत्या. अगदी आपण पाहताय भरपूर सारे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाले, आणि त्यानंतर अगदी शेवटच्या 2 षटकांमध्ये जे आक्रमक बॅटिंग केली होती, जिथे धाबा बनवल्या RB11 खानपे टीमनं, आणि एक चांगली टोटल खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळाली. जिथे खऱ्या अर्थानं गोलंदाजीने देखील थोडीशी मदत केली. जिथे नो बॉल आले, एका षटकामध्ये तब्बल 3 नो बॉल आले, त्याच्यावरती मोठे फटके देखील आले, आणि एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली RB11 खानपे टीमची, जी 47 आणि 48 धावसंख्येचा टार्गेट आता ठेवण्यात आला ते श्री 11 लालुडी टीमच्या अगेन्स्ट. आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्याच बॉलवरती अमित तुपे, जो खऱ्या अर्थानं फार मोठा फलंदाज आहे श्री 11 लाडुडी टीमचा, तो बाद झाला. ऑन साइडला खेळायचा होता. लीडिंग एज पाठीमागे फ्लाइंग स्लिपला त्या ठिकाणी आपण पाहतोय अप्रतिम झेल. बॉल खऱ्या अर्थानं डीप होत होता, परंतु अगदी बैठक मांडली आणि आज झेल इथून कॅरी केला. बॅक टू बॅक विकेट.
किरणजी पालकर आणि प्रसादजी पालकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी साहेबांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि पुनश्च एकदा जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे आपण पाहताय आदेश मसेनं पहिल्या षटकामध्ये पहिले 2 धक्के ते जबरदस्त धक्के दिलेत ते श्री 11 लाडविडी टीमला. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर 48 धावसंख्येचा पाठलाग करायचे 5 षटकांमध्ये एक चांगली टोटल उभारली आहे ती RB 11 खानपेठ टीमनं. आणि त्या टोटलचा बचाव करत असताना आदेश मसेनं पहिल्या 2 बॉलवरती 2 हादरे दिलेत श्री 11 लाडविडी टीमला. ऑन साइडला टर्न केला, अगदी आपण पाहतो गॅप मध्ये हा फटका डीप मधनं क्षेत्ररक्षक येतात वेगानं. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट केली आहे आणि इथे पंचांनी अगदी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय रेफर केला. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आता चेक केलं जाईल टेक्निकल रूम मधून. आपण पाहताय त्या ठिकाणी टेक्निकल रूम मध्ये आपण पाहायला गेलं ना तर आमचे प्रथमेशजी पवार सर खऱ्या अर्थानं आज या संपूर्ण टीमला टेनिस क्रिकेट .in ला लीड करतायत ॲज अ ऑपरेटर. आपल्याला ते पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं आमचे तिसरे पंच आता या ठिकाणी सांगतील इथे फलंदाज खऱ्या अर्थानं पोहोचलेत की नाही. डेंजर एंड झोन कडे आपण पाहताय त्या ठिकाणी अगदी आपल्याला प्रथमेश पाहायला मिळत होता. सेकंडचा कॉल होता आणि ती सेकंड आता कंप्लीट झाली की नाही ते चेक केलं जात आहे. DK सर या ठिकाणी चेक करतायत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि खऱ्या अर्थानं आज जर पाहायला गेलं तर MR पॅनल बदलापूर वांगणी परिसर ओनली ऑन DK हे पॅनल आपल्याला आज पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताय आमचे अमित सर असतील बदलापूर, त्यानंतर जगदीश सर वसार आणि त्यानंतर आमचे DK सर बदलापूर वागणी परिसर. एक चांगलं पॅनल आपल्याला आजच्या या संपूर्ण स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं पाहायला मिळत आहे आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं हा डिसिजन आता या ठिकाणी पेंडिंग आहे तो चेक केला जातोय. DK सर या ठिकाणी आदरणीय पंकज देशमुख उपस्थित झाले, त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि थर्ड अंपायरचा डिसिजन इथे येतोय, बॅटर या ठिकाणी बाद होईल आणि इथे चुकी झाली मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. प्रथमेश देखील इथून परतताना पाहायला मिळतोय. कदाचित ही चुकी गरज होती का या धावसंख्येची, हा देखील प्रश्न सर्वांना पडून राहिला. कारण की अगोदरच झोन खऱ्या अर्थानं फलंदाज इथून माघारी परतलेत, जिथे आपण पाहताय अमित आणि अगदी पवन आपल्याला पाठीमागे येताना पाहायला मिळाला, प्रणव पाठीमागे येताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र प्रथमेशने चुकी केली आहे. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहताय या वर्षी खऱ्या अर्थानं अमित डांगरे सरांना 5 दिवस रतनबुवा ट्रॉफी मध्ये देखील अंपायरिंग केले. ते अंपायर खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आपण पाहताय, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. MR पॅनल इथे देखील आपण पाहताय लीडिंग एज पाठीमागे बॉल ट्रॅव्हल झाला, अगदी शॉर्ट थर्डमॅन मध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. डॉट बॉल आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश मसे जो टीमचा कॅप्टन आहे, जो टीमचा ट्रम्प कार्ड आहे, आपण पाहता RB 11 या ठिकाणी खानपे टीमचा चांगली जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये अगदी लय मध्ये अचूकता पाहायला मिळते, भेदकता अगदी अचूक टप्प्यावरती नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना प्रसादजी पालकर आणि किरणजी पालकर यांच्या ठिकाणी आगमन झालंय आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. अगदी जर पाहायला गेलं ना योगेश, आपण पाहतोय ना जी परिस्थिती पहिल्या इनिंग मध्ये RB 11 खंडाई माता खांडपे टीमची बॅटिंग करताना होती, तीच परिस्थिती सध्या आता श्री 11 लाडिवली टीमची पाहायला मिळते. थोडं एक शांतता संयमी नेतृत्व आता लाडिवली टीमला मैदानात आणावं लागेल. आणखीन एक चांगला फटका अगदी आपण पाहतो ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं, त्या ठिकाणी अनुज पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत जर पाहायला गेलं तर फक्त सिंगल
आता इथून कंप्लीट केले. आता इथून जोखीम उचलून खऱ्या अर्थानं चालणार नाही आहे ते श्री 11 लाडिवली टीमला, कारण की विकेट गेल्यात. एक मोठी धावसंख्या तुम्हाला चेस करायचे, एक चांगलं टार्गेट आहे तुमच्या समोर आणि ते टार्गेट चेस करत असताना आपण पाहता आता जबाबदारीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळणं फार गरजेचं राहील. इथून तुम्हाला पार्टनरशिपची गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. एखादा गोलंदाज असा तुम्हाला इथून शोधावा लागेल, त्याच्यावरती अटॅकिंग फटकेबाजी कराल आणि तिथून एक या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही सहजरित्या करू शकाल. धाव फलकावरती आपण पाहताय फक्त 2 धाव फलकावरती आहेत. एक षटकाचा खेळ इथून समाप्त झालाय आणि या षटकामध्ये जर पाहायला गेला तर तब्बल 3 विकेट आल्यात, जिथे एक रनआउटची विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. आदेश मसे, कौतुक करायला हवं या गोलंदाजाचं, ज्याच्यावरती संपूर्ण जबाबदारी आहे RB11 खानपेठ टीमची आणि त्याने एक जबरदस्त षटक खऱ्या अर्थानं हाताळलंय. इकॉनॉमिकल डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सेकंड ओव्हरमध्ये आता इथून कोणता गोलंदाज येईल याच्याकडे देखील पाहावं लागेल. बरेचसे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात RB11 खानपेठ टीमकडनं. बरेचसे यंगस्टर्स आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतात. संधी दिली आहे भरपूर यंगस्टरला. आता त्यांच्याकडे देखील जबाबदारी त्यांना सोपवली आहे. आता ते कशा प्रकारे इथून गोलंदाजी करतील हे देखील पाहावं लागेल. परंतु एकीकडे जर पाहायला गेलं तर 48चा पाठलाग करत असताना श्री 11 लाडुली टीम आतापर्यंत 2 या धावसंख्येपर्यंत पोहोचली आहे. त्यांना इथून पार्टनरशिपची गरज आहे. त्यांच्याकडे देखील आपण पाहताना बॅटिंग लाईन फार मोठी आहे, परंतु त्याचा योग्य वापर आता योग्य क्रम मैदानाच्या आतमध्ये त्यांना देखील करावा लागेल. जे प्रामुख्याचे फलंदाज होते आपण पाहताय अमित, त्यानंतर प्रथमेश, ही सलामीची जोड साखळी या 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना फार महत्वपूर्ण होते हे दोन्ही फलंदाज, परंतु अगदी लवकर परतले. चुकी झाली आहे. सेकंड ओव्हरला इथून सुरुवात होते आणि गोलंदाजीसाठी आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो अनिकेत पाटील. छोटा पॅकेट बडा धमाका. RB11 खानपेठ टीम कडनं सातत्यानं चांगलं क्रिकेट, बराचसा कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं फार चर्चेमध्ये आलेला हा खेळाडू आपण पाहताय RB11 खानपेठ टीम कडनं अनिकेत पाटील. गोलंदाजी ट्रॅक वरती पाहू शकता. सेकंड पॉवर प्ले मध्ये पहिला बॉल कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले होते, पडल्यानंतर आतमध्ये आलाय, अगदी शरीरावरती आदळला आणि इथून डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे चेंडू टाकण्यामध्ये ओळख आहे खऱ्या अर्थानं आपण पाहता अनिकेत पाटीलची. व्हेरिएशन सातत्यानं गोलंदाजीमध्ये करत असतो. एखादा बॉल वेगानं, त्यानंतर अगदी व्हेरिएशन मध्ये चेंज ऑफ पेस, कटरचा वापर करत असतो. बाउन्सर आहे या गोलंदाजाकडं. अगदी परिपक्वन असा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय RB11 खानपेठ टीम कडनं अनिकेत पाटील. ऑन स्ट्राईक आपण पाहताय फलंदाज मनू. इथे लॉप करायचा होता, फटका फसला, मिस टायमिंग हवेमध्ये. स्वतः गोलंदाज अनिकेत पाटील पकडलाय झेल. आणखीन एक फलंदाज इथून परत त्यांना पाहायला मिळतोय. लाडवली टीमला इथून आणखीन एक आदरा मिळतोय. मनूला परतावा लागेल. आणखीन एक विकेट आले आपण पाहताय. विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये 48 धावसंख्येचा पाठलाग करत असताना चौथा गडी इथून परतला श्री 11 लाडवली टीमचा. आणि या वर्षी जर पाहायला गेल्यानंतर लाडवली टीम, श्री 11 लाडवली टीम आपण पाहताय ही दुसरी रजनी स्पर्धा खेळतीये आणि त्याचाच काय अभाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अंडर फ्रंट लाईन आपल्याला खेळायचंय. थोडंसं कुठेतरी आता मात्र बॉल आणि बॅटचं कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. थोडंसं डिस्टर्ब आपल्याला होताना पाहायला मिळतात. व्यवस्थित कनेक्शन होणं फार गरजेचं आहे. हा टप्प्याचा बॉल पुल करायचा होता, फटका फसलाय, स्वप्नील आलाय, चेंडू खाली. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक आदरे. 5वा इथून फलंदाज बाद होतोय श्री 11 लाडवली टीमचा पवन.
एक विकेट आली आहे. इथून पवन देखील बाद झाला. अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहतोय 7व्या क्रमांकावरती जागा बनून अगदी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत बॉल सीमा पार. इथे आला अक्षयच्या बॅट मधून हा चौकार. सुनीलजी लाड यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आणि त्या समेत आदरणीय राकेशजी वेश्वीकर उपस्थित झालेत. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अगोदरचा बॉल जर पाहायला गेलो तर थोडासा पुढे टाकला होता आणि त्याच्यामध्ये गती देखील होती. हा बॉल जर पाहायला गेलो थोडीशी गती थोडी कमी केली, पाठीमागे टाकला, व्हेरिएशन आणली. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठा फटका आल्यानंतर थोडस कमबॅक करताना हलक्या हाताने कट केला. गॅप मोठी आहे, गॅप मध्ये फटका केलाय. 2-2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. बॉल चाललाय थर्ड मॅच सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार आला अक्षयच्या बॅट मधून. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला एकत्रित येऊ नका. 5 षटके आहेत आपल्याकडे. 5 षटकांसाठी तुम्हाला 25 मिनिटांचा अवधी आहे. धावा धाव फलकावरती आपण पाहत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं 2 ओव्हरचा खेळ समाप्तीनंतर 10 धावा धाव फलकावरती आहेत. 25 मिनिटांचा अवधी आहे. 4 षटकं तुमची 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 38 सर्कलच्या आतमध्ये असेल. याच्याकडे देखील आपण लक्ष द्यायचं. आपल्याकडे कमीत कमी वेळ आहे आणि त्या कमीत कमी वेळामध्ये आपल्याला ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न करायचं आहे. आज खऱ्या अर्थानं उद्घाटन सोहळा होता. मान्यवर थोडेसे उशिराने आले, टीम देखील उशिराने दाखल झाली. त्याच कारणास्तव आपण थोडेसे लेट चाललोय, थोडेसे उशिराने आहेत आपण आजच्या दिवसामध्ये. आणि तो वेळ आता खऱ्या अर्थाने इथून आपल्याला कव्हर देखील करायचं आहे. त्यासाठी आपलं सहकार्य फार मोलाचं आहे. दोन्ही टीम आपल्याला ही शेवटचा आणि अंतिम हा कॉल असेल. 3ऱ्या षटकाला होते इथून सुरुवात. पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये आदेश मसे आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल फुल लेनचा अगदी आपण पाहताय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला अतुल पाटील पाहायला मिळाले. त्यांच्या बाजूने बॉल अगदी आपण पाहतो डीप मध्ये चालला होता तोपर्यंत एकच धावेतून पाहायला मिळतीये. आता संपूर्ण जबाबदारी श्री 11 लाडिवली टीमची आपल्याला पाहायला मिळतीये. ती वैभव दगडे आणि त्याच्या साथ अक्षय मसे या 2 फलंदाजांवरती. आणि खऱ्या अर्थानं वैभव दगडे जर म्हटलं ना तर श्री 11 लाडिवली टीमचा एक अनुभवी फलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. आता अनुभव काय आहे ते मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवावं लागेल. 11 धावा धाव फलकावरती. ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, डाईव्ह लगावली आहे. बॉल जरूर त्यांनी अडवला. एफर्ट चांगले पाहायला मिळाले परंतु 2 धावा इथून खऱ्या अर्थानं वाचवू शकले आपल्या टीमसाठी. थोडंसं जर पाहायला गेलं तर डीप होत होता. स्क्वेअर ऑफ द विकेट हा फटका होता. डीप स्क्वेअर लेग मध्ये त्या ठिकाणी दिनेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. 2 धावा इथून आपण पाहताय. आणि या 2 धावानं जर पाहायला गेलं तर धावा धाव फलकावरती 13 आपल्याला इथून पाहायला मिळतात. 3रं षटक प्रगतीपथावरती आदेश मसे. पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्या होत्या, 3 विकेट आल्या होत्या, 1 रनआउटची होती. आणि त्यानंतर आता सेकंड स्पेल मध्ये अगदी पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा इथून खर्च केल्यात. अक्षय पुनश्च एकदा ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेनं लॉफ्टेड ड्राईव्ह, काय फटका सजवलाय. लॉंग ऑफ सीमा पार. हा अक्षयचा वार. इथे आला बिग षटकार. दिघे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. दरम्यान आदेशने पुढच्या बॉलवरती विकेट जर प्राप्त केली तर युवा उद्योजक चेतनदादा चौधरी यांच्याकडून त्यांना 500 रुपयांचा कॅश प्राइज देण्यात येईल. उदयजी दिघे यांना विनंती की आपण या मंचावरती
एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, व्यवस्थित टायमिंग नाहीये. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगान आले त्या ठिकाणी, अगदी वेगानं फेकी देखील केली आहे, परंतु फेकी अगदी वाईट पाहायला मिळते. एसटी रक्षकापासून खऱ्या अर्थानं थोडीशी दूरवरची फेकी आणि तिथे 2 धाव सहजरित्या कंप्लीट झाला. दिमागाचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतोय अक्षय, आपल्याला पाहायला मिळतोय. माहिती आहे त्याला, दोन्ही फलंदाज अगदी डीप मध्ये आहेत. हलक्यातून हा शॉट केला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या धाबेचा कॉल दिला आणि दुसरी धाव देखील इथून सहजरित्या कंप्लीट झाली. या 2 धाबेनिशी धाव फलकामध्ये 21 पाठलाग करायचा आहे श्री 11 लाडिवली टीमला. 48 या धावसंख्येचा आतापर्यंत धाव फलकावरती 21 आल्यात. अक्षयवरती संपूर्ण जबाबदारी आहे. जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कट करायचा होता, वेगवान बॉल होता. अगदी आपण पाहताय आउटसाइड दी ऑफ स्टंप हलक्या हाताने कट करायची होती. माहिती होतं अगदी इनफिल्डला जर क्लिअर केलं तर इथून धावा मिळतील, परंतु हा डॉट बॉल बरंच काही सांगून गेला अक्षयला. आरव्ही 11 कंडाई माता कानपेठ टीम जर विजयी झाले तर एवन जोडी दोस्ती ग्रुप कडून त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. बक्षिसांची लयलूट खरं म्हणायला गेलं तर अगदी सातत्यपूर्ण चांगला फटका आहे. यावेळी मात्र मिस्ट्रोक, अगदी मी तर म्हणेल फार मोठी चुकी मैदानात घडली आहे, कारण इथे विचार करणं अपेक्षित होतं. कारण मी मगाशीच म्हटलं होतं की चर्चा ज्यावेळी रंगली पहिल्या षटकातली, त्यावेळी थोडी संयमी आणि शांत नेतृत्वाची गरज होती श्री 11 लाडिवली टीमला. ही फार मोठी चुकी आता मैदानात आहे, कारण ज्याच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या धावा मात्र आता थांबवल्या गेल्यात की काय हा प्रश्न आहे. कारण विकेट तर पडली आहे, नेक्स्ट बॅटरकडे फार मोठ्या आशेने आता पाहिलं जाईल. चेतन दादा चौधरी यांनी या बॉल साठी पारितोषिक लावलं होतं. खरं म्हणायला गेलं तर आदेशसाठी ते पारितोषिक होतं. जर विकेट आली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज होतं आणि चेतन चौधरी यांनी ते पाठवलेलं आहे. अगदी सामना संपल्यानंतर ते मात्र आदेश आमच्याकडून घेऊन जायचंय. अगदी धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील 21. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारत होता. आपण पाहता या ठिकाणी फलंदाज अक्षय आपल्याला पाहायला मिळत होता. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आले, 1 षटकार आला, एक चांगली टोटल खऱ्या अर्थानं धावफलकावरती पाहायला मिळत होती. 21 धावा धावफलकावरती, जिथे आपण पाहताय वैभव दगडे आणि अक्षय यांच्यामध्ये एक चांगली पार्टनरशिप होताना पाहायला मिळत होती. आधी ज्यावेळी एखाद्या चांगल्या टोटलचा पाठलाग करायचा असतो ना, त्यावेळी पार्टनरशिप फार महत्वाची असते आणि ती पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्डअप होत होती. परंतु एक मोठा फटका मारायचा होता, त्या चेंडूमध्ये गती देखील कमी होती. तिथे तुम्हाला टायमिंग खऱ्या अर्थानं प्रॉपर करणं फार गरजेचं होतं, ताकद जनरेट करणं गरजेचं होतं. तिथे तुमची ताकद थोडीशी कमी पडली आणि अगदी आपण पाहताना वाईडिश लॉंगॉनमध्ये त्या ठिकाणी अनुज पाटीलनं एक चांगला झेल कॅरी केला आणि अक्षयला इथून परतावला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 8व्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झाला संदेश, ज्यानं चांगलं षटक हाताळलं होतं. तो संदेश मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, यावेळी मात्र एक सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय चेतनदादा चौधरी, जर आपण उपस्थित झाला असाल तर विनंती आपणच की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. आयोजकांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी पाचारण केलं गेलंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. अगदी बक्षिसांची एक लयलूट करणारा व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व, युवा उद्योजक चेतनदादा चौधरी, परंतु त्यांच्याच विद्यमानाने एवन जोडी चषक दोस्ती ग्रुपच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. याही विकेटला परतावं लागतंय. सर झेल पकडलाय या ठिकाणी आणि झेल पकडलाय. खरं म्हणायला गेलं ना तर आपण तीच चर्चा करत होतो. सातत्यपूर्ण जर तुम्ही पाहायला गेलं, आपलं नेहमीचं वाक्य असतं शांतता आणि संयम, परंतु इथे प्रत्येक बॉलवरती फटका मारण्यासाठी श्री 11 लाडिवली टीम सज्ज झाली आहे आणि त्याचा फटका विकेटच्या स्वरूपात त्यांना लागला जातोय. खऱ्या अर्थानं यात शंका नाहीये, परंतु हे क्रिकेटच्या मॅचेस आहेत, अगदी फार कमी वेळ असतो तुम्हाला.
इथे टॉपिस लागले पाठीमागे आणखीन एक झेल. काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये RB11 खानपेठ टीम कडनं अनुज पाटीलची आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या प्रकारे सुरुवात करून दिली होती आदेश मसेनं, त्यानंतर मात्र अगदी आपण पाहतो अनिकेत पाटील आला होता, पुन्हा एकदा आदेश मसे, आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो अनुज पाटील आला आणि त्यानं देखील सुरुवात करून दिली आहे ती विकेटनं. एक जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक RB11 खानपेठ टीम कडनं आपल्याला पाहायला मिळतोय. डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये ती RB11 खानपेठ टीम कडनं. हॅलो, वैभव दगडेचा जो झेल टिपला होता त्याच्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय. आणि जो झेल टिपला होता मला वाटतं अतुल देशमुख यांनी मच्छिंद्र गारे आणि बाबू गारे यांच्याकडून तब्बल प्रत्येकी 500 रुपयांचं कॅश प्राईज आणि चेतनदादा चौधरी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आहे. म्हणजे एका कॅशसाठी तब्बल अतुल देशमुख यांना 1200 रुपयांचं कॅश प्राईज असेल. मला धावसंख्येला मात्र फार मोठा ब्रेक लागलाय. काय सांगाल सध्या योगेश? इथे खऱ्या अर्थानं लॉप केला फटका अगदी आपण पाहताय. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहेत. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सॅकिंग एंड वरती फेकी झाली परंतु वाईड आहे. अगदी यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून बॉल पुढे निघाला परंतु बॅकअप चांगलं होतं. 2 धाबा इथून कंप्लीट झाल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय. ते अगदी आपण पाहतोय 23 वरती. सर, एखाद्या धावसंख्येचा तुम्हाला पाठलाग करायचा आहे जिथे सलामीचे 2 फलंदाज आहेत त्यांच्यावरती भरपूर मोठी जबाबदारी असते. जे 30 सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारे षटक असतं जिथे मुभा असे फलंदाजांना गॅप शोधायची. इनफिल्डच्या वरून जर फटके आले तर एक चांगली टोटल, एक चांगला स्टार्ट जर का सलामीच्या फलंदाजानं मिळवून दिला तर पाठीमागचे येणारे फलंदाज आहेत त्यांच्यावरचा प्रेशर थोडासा कमी असतो, त्यांचा दबाव थोडासा कमी असतो आणि तिथून एक चांगल्या टोटलचा तुम्ही पाठलाग करू शकता. परंतु अगदी सुरुवातच विकेटनं झाली आहे, विकेटची पडझड झाली आहे. परंतु अक्षयनं चांगली बॅटिंग केली. आता प्रत्येक येणाऱ्या फलंदाजानं मैदानाच्या आतमध्ये संयम बाळगणं फार गरजेचं होतं. सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं होतं. पार्टनरशिप हा महत्वाचा पार्ट होता खऱ्या अर्थानं. तिथे चुकी झाली बॅट्समन कडनं आणि ही धावसंख्या आपण पाहताय. अगदी योगी जसं म्हटलं गेलं, कारण एकीकडे जर म्हणायला गेलं ना तर पहिला बॉल आला होता तो लाडिवली टीमच्या हातामध्ये आणि अशा परिस्थितीत मी जसं म्हटलं गेलं की पहिल्या इनिंगकडे थोडं लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. मी सातत्यपूर्ण पहिल्या इनिंगमध्ये 3 षटकांचं विवरण सातत्य करत होता. त्यावेळी लाडिवली टीमला विचार करणं भाग होतं की बॉल आपल्या हातात आहे, पहिल्या इनिंगमध्ये काय घडलंय ना. अशा परिस्थितीत सेकंड इनिंगला ज्यावेळी बॉल RB11 खंडाई माता खानपेठच्या हातात आला परिस्थिती दयनीय पाहायला मिळाली. म्हणजे तिथे जसं म्हणता की क्रिकेटची जिवंत जिवंत ठेवायची होती, त्याला 1 to 1 ने कॉन्सन्ट्रेट केला असतं तर बरंच काही मैदानात घडलं असतं. नक्कीच, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहताय 23 धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतात. पाठलाग करायचा 48 धावसंख्येचा. इथून श्री 11 लाडवली टीमला आतापर्यंत धावा धावफलकावरती आल्या त्या 23. फलंदाज इथून खऱ्या अर्थानं माघारी परतले ते तब्बल 8. RB11 खंडाई माता खानपेठ टीमसाठी मात्र दोस्ती ग्रुप कडून सातत्यपूर्ण पारितोषिकांची खैरात जरूर केली जाते. एकीकडे आपण पाहतोय अर्थातच मयूरजी दाभणे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्याकडून पारितोषिक जरूर लागलं गेलंय की अर्थातच खंडाई माता खानपेठ या ठिकाणी जिंकली तर तब्बल त्यांना 1000 रुपयांचं कॅश प्राइस. अर्थातच दोस्ती ग्रुप मधले जे काही सहकारी या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की आपण या मंचावरती आयोजकांच्या वतीने आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. एकीकडे जर पाहायला गेलं ना तर मयूर दाभणे यांचा वाढदिवस आहे, त्यांना सुद्धा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊयात. आणि सांगायचं तात्पर्य जर झालं तर आज बर्थडेचा दिवस आहे, म्हणजे ते सुद्धा बक्षिसांची खैरात करताना दिसून येत आहेत. म्हणजे पुढे वाटचाल फार चांगली असू शकते मयूर दाभणेंची. आजचा दिवस त्यांच्यासाठी लकी आहे की नाही येणारा काळ जरूर ठरेल. तर मग 6 बॉल आणि 25 धावसंख्येची गरज, आणि इथे मात्र आमचे ऑफिशियल सांगतात हा व्हाईट बॉल आहे, म्हणजे 1 धाव खऱ्या अर्थाने तो मायनस होईल. 6 बॉल आणि आता इथून बनवायचे आहेत त्या श्री 11 लाडवली टीमला 24 धावा. 6 बॉल आणि 24 धावसंख्येची गरज आहे. आणि खऱ्या अर्थाने ही धावसंख्या जर पाहायला गेलं तर अगदी मोठी नाही आहे 6 बॉल मध्ये 24 धावा, कारण की शेवटच्या ओव्हरमध्ये RB11 खानपेठ टीम साठी धावा आल्या होत्या. पुन्हा एकदा आउटसाइड दी ऑफ स्टंप पंच सांगतायत आणखीन एक खराब बॉल
आणखीन एक व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतोय. एका दाब्याने पुनश्च एकदा इथून समीकरण बदलताना पाहायला मिळत आहे. 6 बॉल आणि आता 23 धावसंख्येची गरज. हर्षल पाटील शेवटच्या षटकामध्ये आपण त्याला पाहू शकता. हर्षल पाटील जर पाहायला गेलं तर आणखीन एक चांगला गोलंदाज आहे RB11 खानपेठ टीमकडनं. तो देखील चांगली गोलंदाजी करतोय, परंतु आता इथून थोडीशी चुकी करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या पटलावरती एक एक चुकी तुम्हाला पराजयाकडे घेऊन जात असते आणि ती चुकी आता मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. पहिल्या 2 बॉलवरती व्हाईट बॉल आलेत आणि इथून 6 बॉल आणि 23 धावसंख्येची गरज. यावेळी हाफ ट्रॅकर होता, शॉर्ट टर्म पुल करायचा होता, पाठीमागे हा फटका केला. अगदी आपण पाहतोय लॉंग लेग कडे बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग डीप मध्ये, तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. या 2 धाब्यानं जर पाहायला गेलं ना तर आता धावफलक जाऊन पोहोचताय ते 27. आता येणारे बॉल असतील ते 5 आणि धावा बनवायच्या आहेत ते 21. आमचे साहिल जाधव साथी स्कोरर आम्हाला सांगतायत 5 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. जर इथून पाहायला गेलं तर रुपेश जाधव एक हार्ड हिटर फलंदाज आहे, त्याला स्ट्राईक वरती आणणं फार गरजेचं आहे. त्याच्या बॅट मधून जर का एखाद 2 मोठे फटके जर आले तर मात्र एक चांगली फाईट आपल्याला जरूर इथून पाहायला मिळेल. 5 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. रुपेश जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती या स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहता. या ठिकाणी संदेश आपल्याला पाहायला मिळतोय जो 8व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. फटका चांगला आहे, अगदी आपण पाहता. या ठिकाणी ते मात्र झेल कॅरी झाला. आणखीन एक फलंदाज बाद आणि आता शेवटची विकेट असेल ती लाडवली टीमची. काय चुक्या झाल्या. विकेट आली. आता शेवटची विकेट असेल, शेवटची विकेट असेल. आपण पाहता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये लवेश दाखल झालाय. शेवटची जोडी आणि शेवटचा हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय लवेश. आता 4 बॉल आणि 21 धावसंख्येची गरज आहे. हर्षल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, परफेक्ट वाईड यॉर्कर. हा चेंडू खऱ्या अर्थाने टाकायचा होता हर्षल पाटीलला आणि त्यानं हा चेंडू टाकण्यासाठी खऱ्या अर्थानं 2 खराब चेंडू टाकले होते, परंतु याच्या अगोदरच्या चेंडूवरती विकेट आली होती आणि खऱ्या अर्थानं कॅप्टनने देखील त्याला सांगितलंय थोडेसे फलंदाजांपासून थोडेसे दूरवरचे चेंडू खऱ्या अर्थानं तिथे रिझल्ट चांगला मिळेल आणि त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय हर्षल पाटील इथून आपल्याला पाहायला मिळतोय. फटका अगदी आपण पाहताय. या ठिकाणी शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून त्या ठिकाणी अतुल देशमुख पाहायला मिळतात. बॉल अगदी डीप मधनं ट्रॅव्हल होतोय. प्रयत्न जरूर चांगले त्या ठिकाणी पाहायला मिळाले, परंतु मिळेल फक्त आणि फक्त सिंगल धाव. या सिंगलच्या साह्याने आपण पाहू शकता 28 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे अजूनही 20 धावसंख्येची गरज आहे. येणारे बॉल आता इथून शिल्लक असेल ते फक्त 2 आणि 2 बॉल मध्ये तब्बल 20 धावा इथून बनवायच्या आहेत त्या श्री 11 लाडुली टीमला. ऑन साइडला टर्न केला अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत आपल्याला पाहायला मिळतात. फेकी खराब. इथे तुमच्याकडे धावा आहेत म्हणून तुम्ही अशा प्रकारची फेकी करू शकत नाहीये. एखाद 2 बॉल या मॅचचा रिझल्ट बदलू शकतात. इथून अगदी आपण पाहता एक कोणतीही धाव आली नाहीये. 1 बॉलचा खेळ बाकी राहिला. एका बॉल मध्ये खऱ्या अर्थाने 20 धावा इथून बनवायचे त्या लाडवली टीमला. पुनश्च एकदा चांगला फटका ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेनं अगदी लॉंग ऑफ मध्ये. त्या ठिकाणी चांगली फील्डिंग आणि इथून खऱ्या अर्थानं मॅच जिंकली आहे ती RB11 खानपेठ टीम ना. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम श्री 11 लाडवली. दोन्ही टीमला खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि नेक्स्ट मॅच साठी खऱ्या अर्थानं आंजप आणि त्यांच्या विपक्षामध्ये बेनगाव या दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी आपण पाहणार आहोत.